श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3. मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, ते निकेम्या परिसले कमळापती. श्री ज्ञानेश्वरीच्या 2 अध्यायामध्ये श्री भगवंतांनी अर्जुनाला बुद्धी स्थिर करण्याविषयी सांगितलं. आपलं चित्त सुख आणि दुःखामध्ये, संतोष आणि वाईटामध्ये सम करण्याविषयी सांगितलं. त्यासोबतच निष्काम कर्म करण्याविषयी सांगितलं. म्हणजे काय? कोणतंही कर्म जे काही आपलं कर्तव्य असेल, आपला स्वधर्म असेल, कुटुंबात म्हणा, आपल्या ड्युटीच्या ठिकाणी म्हणा, देश म्हणा, समाज म्हणा, अथवा कोणत्याही नात्यामध्ये म्हणा, जे काही आपलं कर्तव्य कर्म आहे, जो काही आपला स्वधर्म आहे, तो कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपण करत राहिला पाहिजे. आणि जे काय फळ प्राप्त होईल ती भगवत इच्छा म्हणून स्वीकारलं पाहिजे. मग ते चांगलं मिळालं तरी त्याची इच्छा म्हणून फार आनंदून जाऊ नये. आणि एखाद्या कार्यामध्ये अपयश आलं तरी ते कार्य देखील भगवंताचंच होतं, आपला त्या ठिकाणी काहीही संबंध नव्हता. करता करविता तो एकच रघुनंदन आहे असे मानून आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, असं श्री भगवंतांनी त्या अर्जुनाला सांगितलं. मग हे सगळं ऐकल्यानंतर मग अर्जुन पुन्हा त्या भगवंतांना म्हणायला लागला, मग ऐका अर्जुने म्हणितले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले, ते निकेम्या परिसले कमळापती. तेथ कर्म आणि करता, उरेची ना पाहता, ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी. हे भगवंता, तुम्ही कर्म आणि करता न उरण्याविषयी मला सगळं सांगितलं, परंतु तरी माते केवी श्रीहरी, मनसी पार्था संग्रामू करी, ये लाजसी ना महाघोरी कर्मी सुता. हागा कर्म तुची अशेष, निराकरीसी निशेष, तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू. हे भगवंता, तुम्ही मला सांगितलं की कोणत्याही कर्मामध्ये आपण करता म्हणून कधी राहू नये, कोणतंही कर्म आपल्याकडे शिल्लक ठेवू नये. मग हे भगवंता, तुम्ही मला या महाघोर संग्रामामध्ये का लढवू इच्छित आहात. तरी हेची विचारी ऋषिकेशा, तू मानूने दसी कर्मलेशा, आणि येसनी हे हिंसा करवीत आहासी. देवा तुवाची ऐसे बोलावे. हे भगवंता, तुम्हीच जर असं सांगायला लागले तरी आम्ही नेनती काय करावे. आता संपले मनपा आघवे विवेकाचे. हागा उपदेश जरी ऐसा, तरी अपभ्रंशू तो कैसा. हा तुमचा उपदेश म्हणजे तुमच्या संपूर्ण कुळाचा अपभ्रंश अर्थातच नाश करणारा आहे. आता पुरला आम्हा दिवसा आत्मबोधाचा. आता मलाच काय करावं हे समजत नाही. वैद्यू पथ्य वारून जाये. एखाद्या वैद्याने पथ्य सांगावं, मग जरी आपणची विषसूये, तरी रोगिया कैसे निजिये सांगे मज. आणि हे पथ्य सांगितलेलं असताना आपण त्याचंच सेवन करावं, म्हणजे एक प्रकारे ते आपल्यासाठी विषासारखंच काम करत असतं. मग तो रोगी काही वाचू शकत नाही. जैसे आंधळे सुई जे आव्हांटा. एखाद्या आंधळ्याला आडमार्गावर सोडून द्यावं. कामाजव न दिजे मरकटा. एखाद्या माकडाला उन्मत्त द्रव्य सेवायला द्यावं. तैसा उपदेश हा गोमटा ओढवला आम्हा. मी आधीच काही नेने, कवळिलो मोह येणे. श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझ. तुव तुझी एकेकी नवलाई, एथ उपदेशा माझी गावाई. तरी अनुसरलिया काही ऐसे कीजे. हे भगवंता, तुमचा हा उपदेश म्हणजे माझ्यासाठी अत्यंत नवलपूर्ण आहे. यामध्ये मी गुंतला जात आहे, यामध्ये गोवला जात आहे. आता काहीतरी
अनुसरल्यासारखं, अनुसरण करता येण्यासारखं असं काहीतरी तुम्ही मला सांगा, असं तो अर्जुन त्या भगवंतांना विनवित आहे. आम्ही तनु मनु जीवे, हे भगवंता तुझ्यावर आम्ही सगळं तण मन धन ओवाळून टाकतो. तुझी या बोला ओटंगावे आणि तुआची ऐसे करावे तरी सरले म्हणे. आता ऐसी या परी बोधिसी तरी निके आम्हा करीसी. एथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे. तरी ये जाणीवेचे की रसरले, सगळ्या जाणीवा माझ्या बोथट झालेल्या आहेत. परी आणिक एक असे जाहले जेथी ते हे ढवळले. माणस माझे, माझं मन त्या ढवळलेल्या पाण्यासारखं झालेलं आहे की ज्याचं तळ कोणालाही समजत नाही. प्रत्यक्ष मला देखील माझं मन कळत नाही आहे. तेवीची श्रीकृष्ण आहे तुझे चरित्र काही ने निजे. जरी चित्त पाहसी माझे येणे मिशे. ना तरी झकवी तू आहासी माते की तत्वची कथिसी ध्वनिते. हे अवगमिता निरुते जानवेना. हे भगवंता तू माझं या ठिकाणी चित्त बघतो आहेस की खरोखर सत्य असलेलं तत्व सांगतो आहेस, हेच मला आता कळेनासं झालेलं आहे. मनोणी ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा. मज विवेकू सांगावा मराठाजी. मी अत्यंत जड असे हे देवा, मला काही समजत नाही, मी बुद्धिहीन प्राणी आहे. परी ऐसाही निके परीयसे. एक अत्यंत विवेकाचा बोधाचा भाग त्या ठिकाणी आहे. खरं तर अर्जुन ज्ञानी होता, पण ज्या वेळेस आपल्याला काही समजत नाही ना, त्यावेळेस प्रश्न पडतो, त्यावेळेस आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की हे भगवंता मला काही समजत नाही. हा जो काही बिकट प्रसंग माझ्यावर आलेला आहे, हा बिकट प्रसंग तुम्हीच आता याचं काय करायचं करा. मला जे काही फळ प्राप्त होईल, जे काही यातून निष्पन्न होईल, त्याचा मी मोठ्या उदार अंतःकरणानं भगवत कृपा म्हणून स्वीकार करेल. असंच पवित्रा त्या अर्जुनानं घेतला. मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परीयसे. श्रीकृष्णा बोलावे तुआ तैसे एकनिष्ठ. देखे रोगा ते जिनावे औषध तरी द्यावे. परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. माझा रोगही गेला पाहिजे आणि औषधही मला गोड वाटलं पाहिजे, असं काहीतरी भगवंता करा. तैसे सकळार्थ भरित तत्व तरी सांगावे उचित. परी बोधे माझे चित्त जया परी. उचित सकळार्थ भरित, सकळ अर्थानं जे उत्तम आहे, सगळ्यांचं हित ज्याच्यामध्ये आहे, असं तत्व मला तुम्ही सांगा की ज्यामुळे माझं चित्त या ठिकाणी स्थिर होणार आहे. देवा तुझा ऐसा निज गुरु आजी आरती धनी कान करू. हेथ भीड कवनाची धरू तू माय आमुची. हे भगवंता तुझ्यासारखा गुरु असताना आम्ही अन्यत्र कोणाची भीड ठेवणार नाही, कोणाची इच्छा आम्ही धरत नाही. तूच आमची माया आहेस, तूच आमचा पिता आहे. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव. हा गा कामधेनूचे दुबते दैवे जाहले जरी आपैते. तरी कामणेची का तेथे वाणी कीजे. जरी चिंतामणी हाता चढे तरी वांछेचे कवन साकडे. का आपुलेनी सुरवाडे इच्छावेना. देखा अमृत सिंधू ते ठाकावे मग तहाना जरी फुटावे. तरी सायासू का करावे मागील ते. हे भगवंता एखाद्याकडे कामधेनू असलं तर त्याला जशी कोणत्याही गोष्टीची वाणवा नसते, हातामध्ये चिंतामणी आहे, त्यामुळे काही इच्छण्याचा न इच्छण्याचा प्रश्नच नसतो. अमृत समुद्र जर समोर असला तर तहान लागली तर जशी चिंता नसते, तसं हे भगवंता तू आमच्याजवळ आहेस, हेच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि या एकाच गोष्टीमुळे अर्जुनाकडे सगळं सामर्थ्य त्या कौरवांपेक्षा श्रेष्ठ ठरलं.
कारण जिथे भगवंत असतो तिथे सगळं यश, कीर्ती, प्रताप, महिमा सगळं असतं. कारण तो षडगुणेश्वर आहे. सर्व सुखे त्याच्याजवळच आहे. म्हणून त्याला कधी सोडण्याची वेळ येऊ देऊ नये. त्याला कधी विस्मरण होण्याची वेळ येऊ देऊ नये. तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती. तू दैवे आजी हाती जाहलासी जरी. तरी आपुलिया सवेसा कान मागावासी परेशा. देवा सुकाळू हा मानसा पाहला असे. देखे सकळार्तीचे जियाले आजी पुण्य यशासी आले. हे मनोरथ जाहले विजयी माझे. हे भगवंता, अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं आणि तुझं चरण आम्हाला लाभलं, यातच आम्ही धन्य झालेलो आहे. जे जे परममंगळधामा सकळ देव देवोत्तमा. तू स्वाधीन आजी आम्हा म्हणवनिया. जैसे मातेच्या ठाई अपत्य अनवसरू नाही. सैन्या लागूनी पाही जिया परी. एखाद्या तांदुल्या बाळाला त्या माते वाचून दुसरा पर्याय नसतो, दुसरा आधार नसतो. तशीच अवस्था हे भगवंता तुझ्या वाचून आमची आहे. तैसे देवा तू ते पुसी जतसे आवडे ते. आपुले नियारते कृपानिधी. तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित. ते सांगे एक निश्चित पार्थू म्हणे. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू. आणि मग त्या अर्जुनाचं हे सगळं कारुण्याची वचनं ऐकून श्री भगवान म्हणायला लागले. श्री भगवान वाच. या बोला श्री अच्युतू म्हणतसे विस्मितू. अर्जुना हा ध्वनितू अभिप्रावो. जे बुद्धी योगू सांगता सांख्यमत संस्था. प्रगटिली स्वभावता प्रसंगे आम्ही. हे अर्जुना, तुला मी बुद्धीचा योग सांगितला, सांख्य योग सुद्धा सांगितला, परंतु तो उद्देशू तू नेनसीची. त्यांचा उद्देश तुला मात्र कळलाच नाही. म्हणून क्षोभलासी वायाची. तरी आता जानम्याची उक्त दोन्ही. हे सगळं माझ्यापाशीच येऊन थांबतं. कर्मयोगी मनुष्य असेल किंवा ज्ञानयोगी मनुष्य असेल, तो शेवटी मलाच प्राप्त करून घेत असतो. या दोन्ही लोकांची निष्ठा माझ्यापासूनच प्रकट होते आणि माझ्यापर्यंतच यांचा शेवट होतो. अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा. मजाची पासूनी प्रगटा अनादि सिद्ध. एको ज्ञान योगू म्हणजे जो सांखी अनिष्ठी जे. जेत ओळखी सवे पाविजे तद्रूपता. सांख्य योगाचा अवलंब करून, अर्थातच ज्ञान मार्गाचा अवलंब करून जे ज्ञानी लोक असतात, जे तपस्वी असतात, ते ध्यानधारणा करत असतात, ते भगवंताचं ध्यान धरत असतात आणि शेवटी ते त्या भगवत स्वरूप होत असतात, तद्रूपता पावत असतात. एकू कर्मयोगू जाण. आणि आता भगवंत कर्मयोगाविषयी सांगत आहे. एकू कर्मयोगू जाण. जेथ साधक जन निपुण. होनिया निर्वाण पावती वेळे. आणि कर्ममार्गाचा अवलंब करून साधक जन जे असतात ते निपुणपणे, म्हणजे अतिशय निष्णातपणे त्या भगवंतावर निष्ठा ठेवून निष्कामपणे कर्म करत असतात. भगवंताचं सगळं आहे, भगवंताच्या इच्छेनं सगळं होत आहे असं म्हणून ते आपलं संसारातलं नित्यकर्म, स्वधर्मकर्म करत असतात आणि शेवटी त्या ईश्वराला प्राप्त करून घेत असतात. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एकी. का पूर्वा परसरिता भिन्न दिसती पाहता. मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. जशा नद्या आधी जरी वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी त्या एका सागराला येऊन मिळत असतात.
कशातं पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. आणि शेवटी भोजन कोणतेही पदार्थ खाल्ले तरी त्यातून तृप्तीच मिळत असते. तसंच आहे, कोणताही मार्गाचा अवलंब केला तरी त्या भगवंताला प्राप्त करून घेता येतं. परंतु त्यातल्या त्यात कर्ममार्ग सोपा आहे, कारण त्यामध्ये काहीही सोडावं लागत नाही. फक्त जे आहे ते भगवंताला अर्पण करून, भगवंताचं आहे असं मानून, भगवंताला समर्पण करून फक्त नीती न्याय धर्मानुसार, आपलं कर्तव्यानुसार, आपल्या स्वधर्मानुसार आपल्याला आपलं जीवन जगत राहावं लागतं. आणि त्यामुळे कोणत्याही कर्माचा लेश आपल्याकडे राहत नाही, कोणत्याही कर्माची आसक्ती आपल्याकडे राहत नाही, कोणत्याही कर्माचं दुःख किंवा त्या कर्माचं फळ आपल्याला चिटकत नाही. म्हणून अशा प्रकारे हे दोन्ही मार्ग शेवटी त्या भगवंतापर्यंतच येऊन पोहोचत असतात. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तैसे देख पा विहंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीती येर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती. अशा प्रकारे ज्ञानी जन असतात, कर्मयोगी असतात, ते तो पक्षी जसा त्या फळाला झोंबून पडत असतो, शेवटी ते आपापल्या मार्गानं बरोबर त्या ईश्वराला प्राप्त करून घेत असतात. वांचोनी कर्मारंभ उचित न करिताची का सिद्धवत कर्महीना निश्चित होईजेना का प्राप्त कर्म सांडिजे ये तुलेनी निष्कर्म होईजे हे अर्जुना वाया बोलीजे मूर्खपणे. जे काही कर्म आहे, जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे, ते आपल्याला करावंच लागतं. कर्म सांडायचं म्हटलं आणि मग त्या कर्म सांडून त्या कर्माच्या फळापासून दूर जाऊ म्हटलं तर ते शक्य नाही. तो निव्वळ दादांत मूर्खपणा आहे असे भगवंत सांगत आहे. कारण कोणीही कोणत्याही कर्माला सोडू शकत नाही. प्रत्येकाला काही ना काही कर्म करावंच लागतं. इव्हन एखादा संन्यासी जरी असला आणि त्याने आपला सगळा संसार सोडून रानावनात तो गेला तरी त्याचं कर्म सुरूच असतं, त्याचं पाहणं सुरू असतं, त्याचं ऐकणं, त्याचं बोलणं, त्याचं पूजा विधी, त्याचं खाणं पिणं, हे सगळे कर्म त्याचे सुरूच असतात. म्हणून कर्मापासून मनुष्याला कधीही मुक्तता लाभत नाही. सांगे पहिलं तिरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते त्याजावे घडे केवी. एखाद्याला पहिलं तिराला जायचं आहे आणि नाव उभी आहे, पण पैल तीराला जायचं आहे पण नावेचा अवलंब करायचा नाही असं काही होणार नाही. कारण सागर फार मोठा आहे, भवसागर फार मोठा आहे. तसंच आहे, या भवसागरामध्ये कर्माचा अवलंब करूनच पैल तीराला जावं लागतं. ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसे नि पाकू नकीजे. एखाद्याला भूक लागलेली आहे आणि ती भूक शमवण्याचा त्याचा मानस आहे, परंतु स्वयंपाक करायचा नाही आणि सेवनही करायचं नाही असं, आणि त्याशिवाय तृप्ती मिळवायची असं कधी होत नाही. की सिद्ध ही न सेविजे केवी सांगी जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. एखाद्याला आतून जोपर्यंत पूर्ण त्याच्याकडे वैराग्य प्राप्त होत नाही, आतून त्याचा एखादा संग, एखादी आवड, एखादी आसक्ती जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत तव व्यापारू असे पाही, तोपर्यंत कर्म घडतच असतात. म्हणजे एखाद्यानं इंद्रियांच्या द्वारा कर्मेंद्रियांच्या द्वारा बळजबरीनं त्याने त्या इंद्रियांचं दमन केलं, त्यांना रोखून धरलं, परंतु त्याचं मन मात्र त्या विषयासक्त झालेलं आहे.
मन मात्र अजूनही त्या विषयाचा आहार सेवन करत असेल तर एक प्रकारे तो कर्मच करत असतो. मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे, म्हणून ऐके पार्था, जया निष्कर्मपदी आस्था, तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. म्हणजे ज्याला निष्कामता प्राप्त करून घ्यायची आहे त्याला कर्म करावंच लागेल आणि कर्माचा त्याग करून त्याला चालणार नाही. आणि आपुलालिये चाडे, आपा दिले हे मांडे, की तेजिले कर्म सांडे ऐसे आहे. हे वायाची सैरा बोलिजे, उकलू तरी देखो पाहिजे, परी त्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मनी. आणि मग कितीही आपण प्रयत्न केला, कितीही आपण त्या ठिकाणी अट्टहास केला तरी तो शेवटी व्यर्थच जाणारा असतो. कोणीही मनुष्य कर्माचा पूर्णपणे त्याग करू शकत नाही. जव प्रकृतीचे अधिष्ठान. आता कर्माचा त्याग आपण का करू शकत नाही हे भगवंत आता सांगत आहेत, त्याचं कारण आता सांगत आहे. जव प्रकृतीचे अधिष्ठान, तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन आपैसी ते. आपला देह या सगळ्या प्रकृतीच्या अधीन आहे, या गुणांच्या अधीन आहे. त्यामुळे या प्रकृतीला सोडता येत नाही, या गुणांना सोडता येत नाही. त्यामुळे कर्म करावेच लागतात. देखे विहित कर्म जे तुले, हे गुण जसे सांगतात, ही प्रकृती जशी सांगते त्याप्रमाणे मनुष्याला ते कर्म करावे लागतात. ते सगळे जरी ओसंडिले. आणि एखाद्याने प्रयत्नपूर्वक कर्माचा त्याग जरी करायचा म्हटला, त्या इंद्रियांना जरी त्याने थांबवायचं म्हटलं तरी त्याचे इंद्रिय ते केल्याशिवाय राहत नाही. कारण सांगे श्रवणी ऐकावे ठेले, कानाने जरी नको ऐकू म्हटलं तरी त्याला ऐकू जातच. की नेत्रीचे तेज गेले, डोळ्यांनी बघू नये असं जरी म्हटलं तरी जिकडे आपली दृष्टी जाईल ते त्याला दिसतच असतं. तसंच वासाचं आहे. हे नासारंध्र बुझाले, परिमळू नेघे, ना तरी प्राणापानगती, की निर्विकल्प जाहली मती, की क्षुधा तृषादी आरती खुंटलिया. हे स्वप्नावबोधू ठेले. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मनुष्याला क्षुधा आणि तृषा ही लागतच असते. हे स्वप्नावबोधू ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू. जन्म मृत्यू होत असतो, पाय कधी आपलं चालायचं विसरत नाही. हे फक्त स्वप्नातच होऊ शकतं. हे नठकेची जरी काही, तरी सांडिले ते काही, मनोनी कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणता. प्रकृती धारण करून कर्माचा त्याग होणे शक्य नाही. कर्म पराधीनपणे, निपजतसे प्रकृती गुणे, येरी धरी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. देखे रथी आरोढीजे. एखाद्या रथात बसलेलो आहे, मग जरी निश्चळा बैसीजे. आणि त्या रथामध्ये बसून, रथ सुरू आहे, रथामध्ये बसून कितीही निश्चळ राहण्याचा, कितीही स्थिर राहण्याचा प्रयत्न केला तरी आपण ज्याप्रमाणे स्थिर राहू शकत नाही. कारण रथ धावता असतो, धावता असल्यामुळे रथ हलत असतो. रथ हलला म्हणजे आपलं हलणं त्या ठिकाणी स्वाभाविक असतं. मग जरी निश्चळा बैसीजे, तरी चळा होऊन हिंडीजे परतंत्रा. का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे. एखादं पान, वाळलेलं पान ज्याप्रमाणे तो वायू उचलून सहजगत्या त्याच्या इच्छेनुसार हलवत असतो, तशी आपली अवस्था आहे. तैसी प्रकृती आधारे, कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्म्युः व्यापारे निरंतर. मनोनी संग जव प्रकृतीचा, तव त्याग न घडे कर्माचा, ऐसी आहे करू म्हणती तयांचा,
आग्रहोची उरे, म्हणून कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. आणि हे जो करू म्हणतो त्याचं फक्त ते स्वप्नच असतं, त्याचं फक्त ती कल्पनाच असते, प्रत्यक्षात ते होणं शक्य नसतं. जे उचित कर्म सांडिती मग निष्कर्म होऊ पाहते, परिकर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. आता काही असतात की जे त्यांना प्राप्त कर्म आहे, उचित कर्म आहे, ते सोडून निष्कर्म होऊ इच्छितात. परिकर्म इंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी, आणि कर्म इंद्रियांचा त्या ठिकाणी निरोध करू बघतात, त्यांना त्यांचं दमन करू बघतात. तया कर्म त्यागू न घडे, परंतु त्यांना काही तसं घडत नाही. जे कर्तव्य मनी सापडे वरी नटती ते पुढे, दरिद्र जाण. ते फक्त वरीवरी त्यांना वाटत असतं तसं होत आहे, पण त्यांच्या मनाकडे मात्र तसं घडत नाही. मनाकडे ती विषयासक्ती उरलेलीच असते. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता येथ भ्रांती नाही. आता देई अवधान प्रसंगे तुझ सांगेन, या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. आता ही निष्कर्मता कशा प्रकारे साधता येईल हे भगवंत आता त्या धनुर्धराला सांगत आहेत. जो अंतरी दृढ, त्याचं अंतःकरण दृढ आहे, ज्याचं आपल्या मनावर नियंत्रण आहे. परमात्मरूपी गृढ, ज्यानं आपल्या अंतरामध्ये त्या भगवंताला धरून ठेवलेलं आहे, भगवंताचं अनंत वेळ तो स्मरण करत असतो, भगवंताची गोडी ज्याच्या अंतरी वसलेली आहे. बाह्य भागू तरी रूढू लौकिकू जैसा, बाह्य भागानं मात्र तो इतर लोकांसारखा वागत असतो, तो खरा कर्मयोगी असतो. तो इंद्रिया आज्ञा न करी, तो इंद्रियांच्या मागे लागत नाही, इंद्रियांची विनवणी करत नाही, आणि इंद्रिय त्याला फरफटून नेऊ शकत नाही, कारण इंद्रियांवर त्याचा ताबा असतो. तो इंद्रियांच्या नादी लागतच नाही, कारण आतमध्ये त्या मनावर त्याचं नियंत्रण असतं. त्याच्यामुळे ते मन अंतःकरण जसं सांगेल तसे त्याचे इंद्रिय करत असतात. विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म न अभेरी, उचित जे जे तो कर्मेंद्रिये कर्मी, रहाटता तरी न नियमी, परी तेथीचे निउर्मी झाकोळेना. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिंपे, त्याच्याकडे कामना झेप घेत नाही, तो मोहमळानं तो लिंपला जात नाही. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र, आता पद्मपत्र असतं, कमळाचं पान असतं, ते पाण्यात असतं, परंतु ते पाणी त्याच्यावर कधी टिकत नाही. तैसा संसर्गा माझी असे, सकळांसारिखा दिसे, जैसे तो या सांगे आभासे भानुबिंब. तसा तो भानुबिंब जो असतो, सूर्य जो असतो, तो त्या आभ्रामध्ये दिसतो, पण त्या आभ्राचा संग त्याला कधी लागत नाही. तैसा सामान्यत्व पाहिजे, तरी साधारणूची देखिजे, एरवी निर्धारिता नेनिजे सोय जयाची. तो साधारण दिसतो, परंतु तो असाधारण असतो, तो ईश्वरी पुरुष असतो. ऐशा चिन्नी तू, असा जो पुरुष आहे, देखसी तोची मुक्तू, तोच खरा मुक्त आहे. आशा पाश रहितू ओळख पा, अर्जुना तोची योगी, विशेषी जे जो जगी, तोच विशेष आहे, तोच योगी आहे. मनोनी ऐसा होय या लागी, म्हणिपे तू ते, तुलाही मी असंच सांगतो आहे. तू मानसा नियमून करी, निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिय ही व्यापारी वर्ततू सुखे. हे अर्जुना, तू मानसा नियमू करी, तू आपल्या मनामध्ये नियम कर, निश्चय कर, दृढ निश्चय कर. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. आपला संदेह विसरून दृढ संकल्प करून, दृढ निश्चय धरून आपण
आपलं अंतःकरण निश्चळ करायचं आहे आणि मग त्या कर्मेंद्रियांचा व्यापार, अर्थातच त्या कर्मेंद्रियांना त्या आपल्या निश्चयाप्रमाणे वर्तन करायला लावायचं आहे आणि त्यातूनच मग आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. वर्ततु सुखे. म्हणशी निष्कर्म होवावे तरी एथ ते न संभवे, आणि निषिद्ध केवी रहाटावे विचारी पाप. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त. म्हणून जे जे काही योग्य असेल, जे जे काही हिताचं असेल, जे स्वधर्माला धरून असेल, जे भगवंताला मान्य असेल, जे नीती न्याय धर्माला धरून असेल, आणि अवसरे करून प्राप्त, आणि जे प्रसंगोचित असेल ते कर्म हेतुरहित आचरे तू. मग त्या कर्माला फळाची अपेक्षा न ठेव निष्कामपणे हे अर्जुना त्याचं तू आचरण कर. पार्था आणिक ही एक नेनसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मू जो आचरे, तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित पावे. आणि हे प्रथम प्राधान्य देऊन आपलं स्वधर्म आचरण जो करत असतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये एकीकडे अधर्म असतो, एकीकडे स्वधर्म असतो, एकीकडे लोभ असतो, एकीकडे मोह असतो, एकीकडे अहंकार असतो, आणि एकीकडे नीती असते, एकीकडे न्याय असतो, एकीकडे प्रेम असतं, एकीकडे भगवंताची आज्ञा असते, एकीकडे ज्ञान असतं, एकीकडे आत्मज्ञान असतं, एकीकडे बोध असतो. मग अशा परिस्थितीमध्ये हे आत्मज्ञान जो स्वीकारतो, त्या भगवंताची जाणीव जो स्वीकारतो तोच मोक्षाचा अधिकारी होतो, असं भगवंत त्या ठिकाणी सांगत आहे. स्वधर्मू जो बापा तोची नित्ययज्ञू जानपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. आणि मग असा जो व्यक्ती स्वधर्माचं आचरण करतो, तर या ठिकाणी स्वधर्म म्हणजे काय? आपलं जे कर्तव्य कर्म आहे ते निष्कामतेने करणं, जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आपण जीवन जगत असताना निष्कामतेनं ते काम करणं, जीवन जगणं, राग द्वेष रहित, अहंकार मत्सर तिरस्कार रहित, आणि कुठल्याही हेतू न ठेवता निस्वार्थ भावनेनं आपलं कर्तव्य करत राहणं, हा स्वधर्म आहे आणि तोच यज्ञ आहे. आणि त्यातून मनुष्याकडे पापाचा संचार होत नाही. हा निजधर्मू जे सांडे, आणि मात्र हा निजधर्म जे सांडतात, कुकर्मी रती घडे, त्यांना ते कुकर्मामध्ये जाऊन पडतात. तेची बंधू पडे संसारिकू, आणि त्यामुळेच ते बंधनात सापडतात, संसारामध्ये अडकतात. पुन्हा पुन्हा जन्म त्यांना घ्यावा लागतो आणि पुन्हा पुन्हा संसार यातना त्यांना भोगाव्या लागतात. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच नाही. म्हणून हे स्वधर्म कर्म आचरण जो करतो तो एक प्रकारे यज्ञच करत असतो आणि त्याला कसलंही बंधन त्यापासून प्राप्त होत नाही. हा लोकू कर्मे बांधिला, जो परतंत्रा भूतला, तो नित्यज्ञाते चुकला म्हणून या. आणि जो या कर्मबंधनात अडकतो, जो या स्वधर्म कर्माचं आचरण करत नाही, तो या बंधनात अडकतो, तो या यज्ञापासून वंचित राहतो. आता येच विषयी पार्था, तुझ सांगेन एकी मी कथा, जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. आणि मग असे म्हणून श्री भगवान त्या अर्जुनाला त्या ब्रह्म्याची कथा सांगायला लागले. तै नित्य याग सहिते, सृजिले भूते समस्ते. त्या ब्रह्म्यानं सगळं जीवांची निर्मिती केली. परीने नीतीचे तिये यज्ञाते सूक्ष्म मनोनी. ते मात्र या यज्ञाला, या ज्ञानाला त्यांना अनभिज्ञ होते, त्यांना ते माहीत नव्हतं. ते वेळी प्रजे विनविला, देवा काय आश्रयो येत आम्हा, तव म्हणे तो कमळ जन्मा भूतान प्रती. लोकांनी त्यांना विनंती केली, आम्हाला आधार काय, आम्हाला आश्रय काय, कशापासून आम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, कशापासून आम्हाला सुख प्राप्त होतील. मग हे ऐकून ते ब्रह्मा त्यांना, त्या जनतेला, त्या जीवांना सांगायला लागले, तुम्हा वर्ण विशेष वशे, आम्ही हा स्वधर्मोची विहिला असे, या ते उपासा मग आपैसे पुरती काम. ते ब्रह्मा सांगायला लागले, म्हणाले तुमच्यासाठी
मी स्वधर्म कर्माची योजना केलेली आहे आणि त्यातूनच तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षांची पूर्तता होणार आहे. तुम्ही व्रते नियमून करावे, शरीराते न पिडावे. व्रत नियम वैकल्य फार तुम्हाला करायची गरज नाही, शरीराला यातना द्यायची गरज नाही. दुरी केही न वचावे, तीर्थासी गा. दूर दूर असलेल्या तीर्थक्षेत्राला गेलंच पाहिजे असं काही नाही. योगादिके साधने, साकांक्ष आराधने, मंत्रयंत्र विधाने झणी करा. आणि भरपूर साधनं केली पाहिजे, आराधना केल्या पाहिजे, मंत्रतंत्र जपतप केलं पाहिजे असं काही नाही. देवतांतरान वजावे, हे सर्वथा काही न करावे. तुम्ही स्वधर्मयज्ञी यजावे अनायासे. आणि मग तुम्ही देवतांतरा न भजावे, त्या भगवंताला स्मरण करून, त्या ईश्वराला साक्षी ठेवून, त्याचं नित्य आठवण काढून एवढं जरी तुम्ही केलं तरी भरपूर आहे. त्या भगवंताची आठवण ठेवून तुम्ही स्वधर्म कर्म आचरण केलं तर हा तुमच्यासाठी यज्ञच आहे, असे त्या ब्रह्मांनी त्या जीवांना सांगितलेलं आहे. अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते, पतिव्रता पतिते जिया परी. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता नारी असते, ती आपल्या पतीची मनोभावे सेवा करत असते आणि तिच्या या सेवेतूनच तिला सर्व सुख सर्व पुण्य प्राप्त होत असतं. तसंच आपण आपलं स्वधर्म कर्म नीती न्याय धर्मासहित आचरण केलं तरी आपल्याला सर्व पुण्य, सर्व आपल्या इच्छा आकांक्षा कामना या तृप्त होत असतात. देखा स्वधर्माते भजाल, तरी कामधेनु हा होईल. मग प्रजा हो न संडील तुमते कदा. जे येणे करुनी समजता, परितोष होईल देवता. आणि मग तुम्ही हा जो यज्ञ आरंभला, ह्या यज्ञाचं जर तुम्ही पालन केलं, मग हे तुमचं पुण्य कर्म त्या यज्ञाच्या देवतेपर्यंत पोहोचेल. त्या यज्ञदेवता तुम्हाला त्यातून फळप्राप्ती देतील आणि हे असं चालतच राहील. या स्वधर्म पूजा पूजिता, देवता गणा समजता. योगक्षेमो निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. तेथ तुम्ही जे करू म्हणाल, आणि मग तुम्हाला जे हवं असेल ते तुम्हाला प्राप्त होईल. ते या पैसे सिद्धी जाईल, वांछित ही पुरेल मानसीचे. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल. म्हणिये तुमते मागतील महारिद्धी. जैसे ऋतुपतींचे द्वार, वनश्री निरंतर. ओळगे फळभार लावण्यसी. आणि ज्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये त्या वनामध्ये सगळी फळशोभा असते, वनशोभा असते, वनस्पती नटतात, फुलांनी फळांनी लगडतात, तसे तुम्हाला सुख वैभव समाधानाची प्राप्ती त्या ठिकाणी हे यज्ञकर्म अर्थातच स्वधर्म कर्म केल्यानं होत आहे. तैसे सर्व सुखे सहित, दैवाची मूर्तिमंत. येईल देखा काढत तुम्हा पाठी. आणि मग हे असं जर आपण सगळं करायला लागलो, आपली दृष्टी त्या भगवंताशी एकरूप झाली, आपली वाणी त्या भगवत वचनांना प्रेरित होऊन आपण उत्तम बोलायला लागलो, उत्तम कर्म करायला लागलो, व्यवसायामध्ये कामधंदाची करता करता त्या भगवंताची आठवण काढायला लागलो, त्याची सतत स्मृती ठेवायला लागलो. आणि हे असं करता करताच एक दिवस आपण त्या ईश्वराशी तादात्म्य पावतो, चिद्रूप तद्रूप होऊन जातो. मग हेच भगवंत या ठिकाणी सांगत आहे की हे जर स्वधर्म कर्म आपण केलं तर ते दैव आपल्याला शोधत येतं. ऐसे समस्त भोग भरित, होवाल तुम्ही अनार्थ. जरी स्वधर्म निरत, वर्ताल बापा. का झाली या सकल संपदा. आणि हे सगळं एकदा प्राप्त झाल्यानंतर, त्याची कृपा प्राप्त झाली, सगळं झालं, तरी देखील आपण अहंकार विरहित राहिलं पाहिजे. तरी आपण त्या भगवंताला विसरता कामा नये.
तरी देखील जे जे आपण करू, जे जे आपण कर्म करणार आहोत ते त्या भगवंताला अर्पण करून आहे तेवढं देवाचं असं मानूनच राहिलं पाहिजे. आणि जर हे असं होत नसेल तर मात्र हे अजून परत मनुष्याकडे आणखी दुःख उभं राहतं. का झाली या सकल संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या. एखाद्या विषयांच्या स्वादाला लुब्ध होऊन जर एखादा मदमस्त झाला, ती हे यज्ञ भाविकी सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदरू न करील अतिथुई. अशा प्रकारे एखादा मदमस्त झालेला, अहंकाराने प्रेरित झालेला मनुष्य काय करतो? अतिथींचा अनादर करतो. त्या ठिकाणी गुरुभक्तीला विन्मुख होऊन जातो, ब्राह्मणांचा अपमान करतो. त्या ठिकाणी अग्निमुखी हवन न करी देवता पूजन, देवतांची तो पूजा करत नाही. माझं सगळं व्यवस्थित आहे, मला काही कोणाची गरज नाही असं त्याला वाटायला लागतं. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, आथिलेपणे प्रमत्तू, केवळ भोगासक्तू होईल जो. आणि मग असा जो झाला त्याला काय होतं? तया मग अपाओ थोरू आहे, जेणे ते हातीचे सकळ जाहे, देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगू. आणि मग त्याच्याकडे असलेला सगळा वैभव जायला काही वेळ लागत नाही. जैसे गतायुषी शरीरी, चैतन्य वासू न करी, काणी दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. तैसा स्वधर्मो जरी लोपला, तरी सर्व सुखांचा थारा मोडला, जैसा दीपा सवे हरपला प्रकाशू जाय. तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे, आई का प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. हे कोण सांगत आहे? ते ब्रह्मदेव स्वतः सांगत आहे. म्हणून स्वधर्मू जो सांडिल, तया ते काळू दंडिल, चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे. त्याला काळ शिक्षा करतो आणि म्हणून काळ त्याला सहाय्यभूत होत नाही, कारण हे सगळं देवाचं आहे. त्याला जर आपण विसरलो तर आपली भूमिका त्या ठिकाणी चोरासारखी असते आणि चोराला शिक्षा होते. म्हणून असा जो मनुष्य आहे की जो भगवंताला विसरतो, अहंकारातून मदमत्सरातून आपलं जीवन व्यतीत करतो, त्याला तो काळ शिक्षा करत असतो. म्हणून आपण असं चोर होऊच नये. जे काही आहे ते सगळं भगवंताचं आहे, त्यामुळे त्याचं नित्यस्मरण करत आपण आपलं विहित नित्यकर्म करत राहिलं पाहिजे. मग सकळ दोष भवते, गिवसोनी घेती तया ते, रात्री समयी स्मशानाते भूते जैशी. तैशी त्रिभुवनीची दुःखे, आणि नानाविध पातके, दैन्य जात तितुके तेथेच वसे. आणि मग असा जो आहे, जो भगवंताला विन्मुख होतो, त्याच्याकडे त्रिभुवनातील दुःख एकत्र होतात, त्याच्याकडे नाना पातकं जमा होतात, पाप त्याला लागत असतात. ऐसे होय तया उन्मत्ता, मगन सुटे बापा रुदता, कल्पांती ही सर्वथा प्राणीगण हो. म्हणूनी निजवृत्ती हे न संडावी, इंद्रिये वरळो नेदावी, ऐसी प्रजा ते शिकवी चतुरानना. थोडक्यात काय सांगितलं ब्रह्मदेवांनी? म्हणून निजवृत्ती हे न सांडावी. आपली निजवृत्ती, आपला मूळ स्वभाव काय आहे? शांती स्वरूप आपण आहोत, आपण आनंद सागर आहोत. आपल्याकडे प्रचंड करुणा आहे, आपल्याकडे प्रचंड प्रेम आहे आणि तेच आपलं निजरूप आहे. हे निजरूप आपण सोडू नये. आपण मत्सराला सामोरी जाऊ नये, क्रोधाला आपण घेऊ नये, अहंकारातून आपण भारी भरू नये आणि त्याप्रमाणे त्या इंद्रियांना वागू देऊ नये. इंद्रिय बरळो देव नेदावी, ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननु. जैसे जळचरा जळ सांडे, आणि तक्षणी मरण मांडे, हा स्वधर्मू तेने पाडे विसंबू नये. म्हणून तुम्ही समस्ती,
आपुलालिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती म्हणिपत असे. देखा विहित क्रियाविधी निर्हेतु का बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगी करू. गुरु गोत्र अग्नी पूजी अवसरे भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरा दोषे. आणि मग ह्या ठिकाणी ह्या यज्ञक्रिया अर्थातच आपल्या आचरणाचे काही पैलू दाखवलेले आहेत की आपण क्रियाविधी जे काही पूजा कर्म दान सगळं जे असेल ते सगळं केलं पाहिजे. निर्हेतुक बुद्धी म्हणजे निष्कामतेतून आपण आपलं पुण्यकर्म आपण करत राहिलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला समृद्धी प्राप्त होत असते. जो असतीये समृद्धी विनियोग करू. आणि जी आपल्याकडे समृद्धी आहे, जी आपल्याकडे संपत्ती आहे त्याचा देखील आपण विनियोग केला पाहिजे. म्हणजे चांगल्या कामासाठी वापर केला पाहिजे, म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी खर्च केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की मनुष्य काय करतो, त्याच्याकडे असलेला पैसा, त्याच्याकडे थोडे जरी पैसा आला तर लगेच त्या चैनीच्या वस्तू, हौसेच्या वस्तू घेण्यामध्ये तो खर्च करून टाकतो. पण ज्ञानी मनुष्य काय करतो, तो पैसा आणखी कुठेतरी लावतो, कुठेतरी गुंतवतो. त्या पैशापासून आणखी पैसा कसा मिळेल असं तो बघतो आणि पुढे एक वेळ सगळं त्याच्याकडे सगळं ते वाढून जातं. एवढं वाढतं की त्यातून तो आपल्याला हवा असलेला खर्च मनसोक्त करत असतो. असेच सगळे श्रीमंत व्यक्ती करत असतात. तोच भाग आपल्या इकडे अध्यात्मामध्ये आहे, परमार्थामध्ये आहे. आपण सतत पुण्यकर्म करत राहिलो, त्यांचा संचय करत राहिलो तर त्या पुण्यापासून पुण्य मनुष्याकडे सामर्थ्यापासून सामर्थ्य वाढत जातं आणि एक दिवस सर्व सुखी अवस्था त्याला प्राप्त होत असते. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हूत शेष स्वभावता उरे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्यची ते निवारी कल्मशाते. ते यज्ञ वशिष्ठ भोगी मनोनी सांडिजे तो अघी जया परी महारोगी अमृत सिद्धी. आणि हे सगळं यज्ञकर्म करून झाल्यानंतर जे उरलेलं अन्न असतं ते प्रसाद म्हणून जो ग्रहण करतो त्याला प्रचंड पुण्य प्राप्त होत असतं, प्रचंड समाधान प्राप्त होत असतं. आणि हा यज्ञकर्माचा प्रसाद जो त्यागुण देत असतो, साधारण म्हणून ज्याची अवहेलना करत असतो, त्याला मात्र अमृत गमावल्यासारखी परिस्थिती प्राप्त होत असते. जयापरी महारोगी अमृत सिद्धी. म्हणून आता या ठिकाणी यज्ञ कर्म हे आपलं स्वधर्म कर्म असतं. म्हणून हा सगळा भाग आपल्या स्वधर्माशी रिलेटेड आहे. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा ना कळे दोषा. म्हणोनी स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगिजे मग उरे ते भोगिजे संतोषेसी. म्हणोनी स्वधर्मे जे अर्जे. म्हणून स्वधर्मातून त्या स्वधर्माचं नीतीन्यायाचं अनुसरण करून आपल्याला जी संपत्ती प्राप्त होत असते तिचा वापर परत आपण स्वधर्मासाठीच केला पाहिजे. तै स्वधर्मेची विनियोगिजे मग उरे ते भोगीजे. आणि यातून जे उरतं त्याचा वापर आपण स्वतःसाठी केला पाहिजे आणि यात खरा संतोष आहे. म्हणून पूर्वीचे लोक फार दान पुण्य करायचे, आजही करतात. उलट जेवढा मोठा व्यक्ती असतो तेवढे त्याचे दान पुण्य मोठे असतात. कदाचित त्याच्या या दान पुण्यामुळेच तो मोठा झालेला असतो. कारण जो श्रीमंत आहे, जो खरा संपत्तीवान आहे, त्याच्या ठाई देण्याची वृत्ती अधिक असते. म्हणूनच त्याच्याकडे संपत्ती चालून येत असते. हे वाचूनी पार्था राहाटो नये अन्यथा ऐसे आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. जे देहची आपण पे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती व्यापरते न स्मरती अनेक काही. आता काही जण हा देह म्हणजे मीच आहे, देह म्हणजे आपणच आहोत. जे देहची आपण पे मानिती आणि विषयाते भोग्य म्हणती. आणि हे सगळे विषय सुख, हे सगळे
लोभ करणे, हा सगळा काम वासना धरून बसणे, दुसऱ्याची निंदा करणे, कोणाचा तिरस्कार करणे, अहंकारातून भारी भरणे, हे असे जे विषय सुखाचे जे कर्म आहेत, ते कर्म ज्याला गोड वाटतात, या परते न स्मरती हानिक काही, असे लोक स्वधर्म करत नाही आणि किंबहुना त्यांना ते म्हणून सुख समृद्धी यश वैभव प्राप्त होत नाही. हे यज्ञोपकरण सकळ नेन तसा ते बरळ, अहम बुद्धी केवळ भोगू म्हणती. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जाण. एक मनाला वाटेल तसं कर्म करायचं, विषय सुख विषय भोगामध्ये रत राहायचं, यातून मनुष्याला पापाची प्राप्ती होत असते. जे संपत्ती जात आगवे, हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञ रपावे आदी पुरुषी. आणि जो खरा आदिपुरुष आहे, जो पुण्यपुरुष आहे, तो हे सगळं संपत्ती धन वैभव हे सगळं परमेश्वराने दिलेलं मानतो आणि त्याचा वापर स्वधर्म कर्मासाठीच करतो. हे सांडूनिया मूर्ख आपण पेया लागी देख, निपजविती पाक नानाविधी. जी ही यज्ञो सिद्धी जाये, परेशा तोषु होये, ते हे सामान्य अन्न न होये मनोनिया. हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया. आणि हे अन्न हे स्वधर्म कर्म याला साधारण समजू नये. काय होतं की एक चांगलं आचरण करायचं, चांगलं सत्कर्म करायचं, चांगलं बोलायचं, चांगलं बघायचं, चांगला संकल्प करायचा, चांगली जीवनचर्या ठेवायची, चांगली कामं करायची, चांगले लोकांशी परोपकार करत राहायचं, ह्या गोष्टी साध्या वाटतात. पण हे न म्हणावे साधारण. पण माऊली सांगतात, याच अध्यायामध्ये पहिल्या भागामध्ये माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही व्रते नियमू न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थासी. तुम्ही एक वेळ व्रत नियम करू नका, शरीराला त्रास देऊ नका, उपवास करू नका, किंवा एखाद्या लांबच्या तीर्थक्षेत्राला नाही गेला तरी चालेल. पण हा जो स्वधर्म कर्म आहे, प्रत्येक युगामध्ये जो जो भगवंत आला ना, त्या भगवंताने हाच स्वधर्म कर्माचं अनुसरण केलेलं आहे. श्रीरामांनी हे सगळं जगून दाखवलं, श्रीकृष्णांनी हे सगळं गीतेमध्ये आपल्याला पुराव्यानिशी लिहून दिलं. बुद्ध म्हणून ज्यांना त्या श्री विष्णूंचाच अवतार समजलं जातं, त्यांनीसुद्धा हेच सगळं अष्टांग मार्गाच्या रूपानं सांगितलं. सम्यक ज्ञान, सम्यक दृष्टी, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक व्यवसाय, असंच हे सगळंच त्यांनी सांगितलं. एकूण एक काय की सगळ्या परमार्थाचं सार एकच आहे, स्वधर्म कर्म आचरण. आणि त्याला आपण साधारण समजू नये. अन्न ब्रह्मरूप जाणं, ते ब्रह्मरूप आहे, जे जीवन हेतू कारण विश्वायया. आणि तेच या सगळ्या विश्वाचं कारण आहे, त्यासाठीच आपण सगळे जन्माला आलेलो आहोत. आणि ते जर आपण उत्तम प्रकारे करत असलो तर निश्चितपणे आपला जन्म सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते, मग वरिषू या अन्ना ते सर्वत्र पसवे. तया पर्जन्या यज्ञी जन्मा, यज्ञा ते प्रगटी कर्मा, कर्मासी आदि ब्रह्मा वेदरूप. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते, मग वरिषू या अन्ना ते सर्वत्र प्रसवे. तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञा ते प्रगटी कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. मग वेदांते परापर, प्रसवतसे अक्षर, मनऊनी हे चराचर ब्रह्मबद्ध. परिकर्माची ये मूर्ती, यज्ञी अधिवासु श्रुती, ऐके सुभद्रापती अखंडका. सर्व प्राणी हे अन्नापासून उत्पन्न होत असतात
आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अन्नाची निर्मिती ही पावसापासून अर्थातच पर्जन्यामुळे होत असते आणि पर्जन्य हे यज्ञापासून पडतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता यज्ञ अर्थातच स्वधर्म कर्म पुण्यापासून हा सगळा पाऊस पडत असतो आणि हे कर्म समुदाय हा वेदांपासून निर्माण झालेला आहे आणि वेद हे त्या परब्रह्मापासून निर्माण झालेले आहे. म्हणजे काय की सर्वार्थानं ते तत्वच या ठिकाणी या स्वधर्म कर्मामध्ये प्रतिष्ठित आहे. त्या भगवंतालाच हे सगळं अभिप्रेत आहे आणि त्याने ही सगळी मांडणी करून ठेवलेली आहे. ऐशी हे आदी परंपरा तुझ संक्षेपे तुझ धनुर्धरा सांगितली या अधवरा लागोनिया मनोनी समूळ हा उचितू स्वधर्म रूप क्रतू नानुष्टी जो मत्तू लोकी ई तो पातकांची राशी. आणि म्हणून हे परंपरेने चालत आलेलं स्वधर्म कर्माचं आचरण जो करत नाही त्याच्याकडे पापाची राशी तयार होत असते. तो पातकांची राशी जाण भार भूमीसी जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ झैसे का अभ्रपटळ अकाळीचे का गळा स्तन अजेचे. एखाद्या शेळीच्या गळ्याला स्तन असून जसं काही उपयोगाचं नाही त्याचा काही उपयोग नाही जे निरर्थक भाग असतो तसं स्वधर्मा विरहित आचरण करणं हे मनुष्य जन्मासाठी अजेच्या अर्थातच त्या शेळीच्या गळाला स्तन असण्यासारखंच आहे. तैसे जियाचे देखे तयाचे जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना म्हणोनी ऐके पांडवा हा स्वधर्मू कवने न संडावा सर्व भावे भजावा हाची एकू हा गा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले मग उचित का आपुले ओसंडावे. आणि हा स्वधर्म कर्म पूर्ण करत असताना या नीतिन्यायाचा मार्गाचा सत्याचा अवलंब करत असताना शरीर जरी सांडलं गेलं तरी त्यामध्ये मनुष्याचं हितच असतं. तो त्या ठिकाणी मोक्षालाच प्राप्त करून घेत असतो. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करी कर्माची ते गावडे गा. अशा प्रकारे हे स्वधर्म कर्म आचरण म्हणजे एक परिसासारखं आहे आणि ते आपल्या आयुष्याला भेटलेल्या परिसासारखं आहे. त्यामुळे आयुष्याचं सोनं होत असतं. परंतु या मार्गाचा जो अनुसरण करत नाही त्याकडे मात्र व्यर्थ भाग असतो. त्या ठिकाणी ते गावंडे गा खंती करीती कर्माची या कर्माची जो अवहेलना करतो उपेक्षा करतो ते गावंढे गा ते अर्थातच मूर्ख असतात. देखे असतेनी देह धर्मे एथ तोची एकून लिंपे कर्मे जो अखंडित रमे आपणापासी जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यो देखे जाहला म्हणोनी सहजे सांडवला कर्मसंगू तृप्ती झाली जैसी साधने सरती अपैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. आणि मग अशा प्रकारे जो मुळापासून ज्याला आनंद झालेला असतो मुळापासून जो तृप्त झालेला असतो त्याला बाह्य गोष्टींमुळे सुखाची गरज नसते. तसं ज्याला या स्वधर्म कर्मातून आत्मतुष्टी मिळालेली आहे मग त्याला इतर कर्मामध्ये फारसं करण्यासारखं काही राहत नाही. मनोनी तू नियतू सकळ काम रहितू. म्हणून अशा प्रकारे हे अर्जुना तू देखील कामना रहित होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य परतत्वता पातले जगी. आणि अशांनाच कैवल्य पद प्राप्त होत असतं. म्हणजे काय परमोच्च सुख
शाश्वत सुख प्राप्त होत असतं. देख पा जनकादिक कर्म जात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. आणि मग कर्माच्या मार्गाचा अनुसरण करून मोक्ष सुख मिळवणाऱ्यांमध्ये जनकासारख्यांचं नाव घेतलं जातं, की ज्यांनी आपलं सगळं राज्य सगळं सुखासमाधानानं केलं, स्वधर्म कर्माचं आचरण करून केलं, निष्काम भावनेतून केलं आणि त्यांनी देखील मोक्ष मिळवला. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एका अर्था उपकारेल. म्हणून हे पार्था, या कर्ममार्गामध्ये आस्था ठेवून तुझं कार्य करत राहा. जे आचरता आपण पेया, देखी लागेल लोकायया, तरी चुकेल हा अपाया प्रसंगेची. आणि याचं आचरण जर आपण आपल्या श्रेष्ठ लोकांनी केलं तर ते बघून या जगातले इतर सामान्य जनसुद्धा तसंच आचरण करत असतात. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. आणि मग जे निष्कामतेमधून करत असतात त्यांना या लोकांसाठी कार्य करायचं असतं. मार्गी अंधा सरिसा, पुढे देख नाही चाले. जसं ज्याप्रमाणे एखाद्याला रस्ता दाखवायचा म्हणून एखादा डोळस त्याच्या बरोबरीने चालत असतो, वास्तविक त्याला तिकडे त्या मार्गाला जायचं नसतं, त्याला त्याची गरज नसते, पण तो त्या आंधळ्यासाठी तो जात असतो. यासाठी श्रेष्ठ पुरुष जे असतात ते सर्वार्थाने तृप्त झालेले असतात, सर्वार्थाचा आनंद त्यांच्या अंतरी नांदत असतो, परंतु या जनसामान्यांसाठी ते आचरण करत असतात. हा गा ऐसे जरी नकीचे, तरी अज्ञाना काय उमजे. आणि श्रेष्ठ पुरुषांनी जर असं केलं नाही तर त्या अज्ञानी लोकांना मात्र काहीही उमजणार नाही. तीही कवने परी जाणीजे मार्गाते या, एथ वडील जे जे करती, तया नाम धर्मू ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, म्हणोनी कर्मण संडावे, विशेषे आचरावे लागे संती. आता आनिकाची या गोठी, तुझ सांगो काय किरीटी, देखे मीची ये रहाटी वर्तत असे. श्रेष्ठ पुरुषांना कर्म करण्यामध्ये फारसं त्यांचा स्वार्थ नसतो, त्यांना कसलाही हेतू त्यांचा नसतो, त्यांना काहीही साध्य अथवा प्राप्त करून घ्यायचं नसतं, पण ते इतरांना त्या ठिकाणी मार्गदर्शक व्हावं म्हणून कार्य करत असतात. मग या ठिकाणी भगवंतांनी स्वतःचंच उदाहरण त्या अर्जुनाला सांगितलेलं आहे. काय साकडे काही माते, की कवने एके आरते, आचरे मी धर्माते म्हणसी जरी, तरी पुरतेपणा लागुनी, आणिकू दुसरा नाही जगी, ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. भगवंत सांगत आहेत की म्हणाले या जगामध्ये मला जे प्राप्त नाही असं काहीच नाही, आणि जे माझ्याकडे आहे, जे माझ्याकडे गुणविशेष आहे, जे वैभव आहे, जे सामर्थ्य आहे, ते कोणाकडेही नाही. मृत गुरुपुत्र आणिला, तो तुवा पवाडा देखिला. ज्याप्रमाणे मी माझ्या गुरूंचा मृत झालेला पुत्र परत आणून दिला, हे सगळं तू पाहिलेलं आहेस, असं भगवंत त्या ठिकाणी त्या अर्जुनाला सांगत आहे. आणि तरी एवढं सगळं असून देखील मी माझ्या स्वधर्म कर्माचं आचरण करतो आहे, म्हणून तू देखील तुझ्या कर्मामध्ये मग्न राहिला पाहिजे. परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षू का होय जैसा, तयाची एका उद्देशा लागोनिया, जे भूत जात सकळ, असे आम्हाची आधी न केवळ, तरी न भावे भरड म्हणोनिया. मग आता असा जो श्रेष्ठ पुरुष असतो तो आचरण ज्याप्रमाणे एखादा कामनिक मनुष्य, एखादा स्वार्थी मनुष्य, एखादा लोभी मनुष्य जेवढ्या तन्मयतेनं हे स्वधर्म कर्म त्याचं काम करत असतो, तसं तेवढ्याच तन्मयतेनं एखादा श्रेष्ठ पुरुष देखील त्याचं स्वधर्म आचरण करत असतो. आम्ही पूर्ण काम होऊनी,
जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. कारण या प्रजेचा उद्धार आम्हाला करायचा असतो. ही आमुची वास पहावी मग वर्तती परी जाणावी. ते लौकिक स्थिती आघवी नासिली होईल. म्हणून समर्थू जो येथे आथिला सर्वज्ञते. तेने सविशेषे कर्माते त्यजावेना. आणि म्हणून जो समर्थ आहे, जो श्रेष्ठ पुरुष आहे, त्याने या जगाचा उद्धाराचं कर्तव्य म्हणून, हे लौकिक म्हणून या लोकांमध्ये राहून लोकांवेगळ्या तो जरी करत असला तरी तो त्या लोकांसारखंच आचरण करत असतो. लोकांसारखाच तो राहत असतो, पण तो वेगळा असतो आणि तो मात्र त्याचं कर्माचं आचरण करत असतो. आणि त्याप्रमाणे हे अर्जुना तू देखील केलं पाहिजे असं भगवंत त्या अर्जुनाला सांगत आहे. देखे फळाची या आशा आचरे कामुकू जैसा. कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. म्हणून ज्ञानी माणसानं त्या कामुकासारखंच कर्म करत राहिलं पाहिजे. जे पुढती पार्था हे सकळ लोक संस्था. रक्षणीय सर्वथा म्हणोनिया. आणि हे कशासाठी करायचं आहे? या संपूर्ण लोकसंस्थेचा, अर्थातच या सगळ्या सदाचाराचा त्या ठिकाणी सांभाळ करण्यासाठी हे सगळं सन्मार्ग, ही सगळी सत्क्रिया कायम राहावी, टिकून राहावी म्हणून सत्पुरुषाला देखील त्याचप्रमाणे कार्य करत राहावं लागतं. वास्तविक त्याला काही कार्य करण्याची आवश्यकता नसते, त्याच्याकडे सर्व सिद्धी असतात, पण सामान्यांना जनांसाठी तो हे सगळं करत असतो. मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे. आणि या मार्गाला जाऊन संपूर्ण विश्वाला त्या ठिकाणी एक अतिशय विश्व मोहरे लावावे. विश्वाला एक संदेश त्या ठिकाणी द्यावा लागतो. विश्वाला सत्कारणामध्ये, सदाचरणामध्ये लावावं लागतं. अलौकिक नोहावे लोकांप्रती. जे सायासे स्तन्य सेवी. आता एखादं लहान बालक असतं आणि आपल्या आईचं स्तनपान ते करत असतं. ते पक्वान्ने केवी जेवी. आणि ते मात्र जे स्तनपान करणारं बालक असतं ते जेवण करू शकत नाही, किंवा जड अन्न किंवा स्थूळ अन्न ते चावून खाऊ शकत नाही. मनोनी बाळका जैशी नेदावी धनुर्धरा. तैसे कर्मी जया अयोग्यता. तया प्रती निष्कर्मता. न प्रगटावी खेळता आदी करुणी. आणि मग ज्याच्याकडे कर्माची योग्यता नाही, जो कर्मदृष्ट्या अयोग्य आहे, त्याला निष्कामता सांगून उपयोग नाही. त्याला फक्त आपल्या आचरणातून सत्पुरुषांनी ही निष्कामता दाखवून द्यावी. तेथे सत्क्रियाची लावावी. तेची एकी प्रशंसावी. निष्कर्म ही दावावी आचरोनी. आणि त्या अशा व्यक्तींना फक्त सत्क्रिया सांगावी, निष्कर्मता ही आचरणामधून त्यांना दाखवून द्यावी. तया लोक संग्रहा लागी. वर्तता कर्म संगी. तो कर्मबंधू अंगी वाजेलना. जैसी बहुरूपियांची राहो राणी. स्त्री पुरुष भाव नाही म्हणी. परी लोक संपादनी तैशीच करती. आणि म्हणून जे श्रेष्ठ पुरुष असतात ते त्या बहुरूप्यासारखं कार्य करत असतात. त्यांना कसलाही मोह नसतो, कसलीही आसक्ती नसते, कर्माची आवश्यकता नसते. पण हे जनाकारणे, जनासाठी, लोकांसाठी, लोकांनी सत्कर्माचं अनुसरण करावं म्हणून ते देखील त्याच मार्गाचं अनुसरण करत असतात. देखे पुढिलांचे ओझे. जरी आपुला माथा घेईजे. तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. तैसे शुभाशुभे कर्मे. जिये निपजती प्रकृती धर्मे. तिये मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. मग भगवंत सांगू लागले, म्हणाले, हे अर्जुना, हे सगळे कर्म, हे सगळं घटना, हे सगळे प्रसंग हे प्रकृती आणि तिच्या गुणानुसार घडत असतात. म्हणून हे माझं आहे किंवा मी करतो आहे असं जो म्हणतो तो मूर्ख आहे. ऐसा अहंकाराधिरूढ एकदेशी मूढ. तया हा परमार्थ गूढ प्रगटावाना. हे असो प्रस्तुत सांगिजेल तुझ हित. ते अर्जुना देऊनी चित्त अवधारी पा. जे तत्वज्ञानियांच्या ठाई
तो प्रकृती भाव नाही, जेत कर्म जात पाही निपजत असे. ते देहाभिमान सांडुनी, गुणकर्मे ओलांडुनी, साक्षीभूत होऊनी वर्तती देही. आणि जे तत्वज्ञानी असतात त्यांच्याकडे हा प्रकृती भाव नसतो आणि म्हणूनच ते देहाभिमान सांडून आपले गुणकर्म सांडून साक्षी होऊन वर्तन करत असतात. म्हणून शरीरी जरी होती, तरी कर्मबंधा नातळती, जैसा का भूत चेष्टा गभस्ती घेपवेना. एक उजेड आल्यानंतर, सूर्यप्रकाश आल्यानंतर ज्याप्रमाणे अंधारातले सगळे भूते पळून जातात, त्याप्रमाणे जो मनुष्य प्रकृतीच्या अधीन नसतो आणि सगळं देहाभिमान सांडून वर्तन करतो, गुणकर्मांना ओलांडून जातो, तसं त्याला कर्माचं फळ बाधत नाही. एथ कर्मी तोची लिंपे, जो गुण संभ्रमे घेपे, प्रकृतीचे नि आटोपे वर्ततू असे. इंद्रिये गुणाधारे, रहाटती निज व्यापारे, ते परकर्म बलात्कारे आपादिजो. हे सगळं इंद्रिय त्यांच्या गुणांच्या सहाय्यानं आणि प्रकृतीच्या सहाय्यानं हे सगळं घडत असतं आणि हे या ठिकाणी करणारा मी आहे हे समजतो तो मूर्ख असतो. तरी उचिते कर्मे आघवी, तुवा आचरोणी मज अर्पावी. मग काय करायचं? उचित कर्म करायची, योग्य कर्म करायची, नीती न्याय धर्मानुसार असलेली सगळी कर्म करायची आणि ती भगवंताला अर्पण करून पुढे चालायचं. परी चित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. आणि मग हे असं करत असताना स्वतःकडे मात्र कसलाही भाग ठेवू नये, कसलाही संग ठेवू नये, कसली आसक्ती ठेवू नये किंवा कसलाही मीपणा ठेवू नये. हे कर्म मी करता, का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. तुवा शरीर परा नोहावे, कामना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. मग हे सगळं ऐश्वर, सगळं आपलं जे जे काही आपल्याला प्राप्त असतं ते भोगत असताना शरीर, तुवा शरीर परा नोहावे, आणि शरीर आणि पराच्या पलीकडून साक्षी भावानं कामना भाव सांडून, त्या ठिकाणी लोभ सांडून, आशा सांडून जे काही प्राप्त आहे ते अवसरोचित भोगावं. आता कोदंड घेऊन हाती, आरूढ पायी रथी, देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माचा मानू वाढवी, यया भारापासून सोडवी मेदिनी हे. आता पार्था निशंकु होई, या संग्रामा चित्त देई, हे तव हे वाचून काही बोलो नये. आणि मग अशा प्रकारे हे अर्जुना, तू आता तुझ्या वीरवृत्तीला आवाहन कर आणि तुझी कीर्ती वाढेल असं कर्म तू या ठिकाणी कर. म्हणजे अर्थातच तुझ्या या स्वधर्मारूपी युद्धाला तू तयार हो. हे अणुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारीजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततू, जाणपा कर्म रहितू, म्हणून हे निश्चितू करणीय गा. म्हणून हे अर्जुना, हे सगळं मी जे आता सांगितलं ते श्रद्धापूर्वक आणि अत्यंत आदरानं कर्मरहित होऊन तू आचरण केलं पाहिजे. ना तरी प्रकृतिमंत होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अभेरुणी ओसंडिती. आणि जे लोक इंद्रियांचं लाड करून त्या भगवंताचं मत अनुसरतात, नाकारतात, जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करून देखिती, काहा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. मग त्यांची काय अवस्था होते? ते मोहमदिरा भ्रमले आणि ते भ्रमतात, विषय विखे घारले आणि विषय त्यांना त्या ठिकाणी घेरतात, अज्ञानपंखी बुडाले निभ्रांतमाणी आणि अज्ञान त्यांना बुडवून टाकतं, रस्सा तळाला नेतं, अधोगतीला नेतं, ही नदीन अवस्था करून ठेवतं असे भगवंत सांगत आहेत. देखे शवाच्या हाती दिधले, जैसे कारत्न वाया गेले, ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोव्हे. एखाद्या शवाला, अर्थातच मृतप्राय शरीराला कितीही रत्ने दिली तरी त्याचा जसा त्या शवाला उपयोग नाही किंवा ती निरर्थक गोष्ट आहे,
किंवा आंधळ्याला त्या ठिकाणी कितीही प्रमाण सांगितलं तरी सगळं व्यर्थ आहे. तसं का चंद्राचा उदय जैसा उपयोगान वचे वायसा मूर्खा विवेकू हा तैसा रुचेना. तसे मूर्खाला हा विवेक रुचत नाही. तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावेना. म्हणोनी तेन मानिती आणि निंदाही करू लागती सांगे पतंग काय साहती प्रकाशाते. आणि मग कितीही त्यांनी निंदा केली, कितीही त्यांनी या परमसत्याचा अस्वीकार केला तरी त्यांनी ज्याप्रमाणे तो प्रकाशामध्ये किंवा त्या दिव्याच्या भोवती तो फिरणारा तो पतंग ज्याप्रमाणे आपला प्राण गमावल्याशिवाय राहत नाही त्याप्रमाणे हे सगळे मनुष्य या अज्ञानामध्ये अडकून आपली हानीच करून घेतात. पतंगादीपी आलिंगन तेत त्यासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. म्हणोनी इंद्रिये एके जाणते पुरुखे लाळावी ना कौतुके आदी करुणी. आणि म्हणूनच या इंद्रियांचा लाड करू नये. इंद्रियांचा लाड करायला गेलं की मग त्याचा सगळं मोह माया या मनाकडे आच्छादन तिचं बसलं जातं आणि मग तिथून मनुष्याची सुटका होणं अशक्य असतं. हा गा सर्पेसी खेळो येईल. सर्पाशी खेळणे म्हणजे जीवाला धोकाच असतो. की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हळा हळ जिरेल सेविलिया काही. एखाद्या व्याघ्रासोबत वस्ती करायची किंवा एखाद्या हळाहळाचं सेवन करायचं म्हणजे विषाचं सेवन करायचं, यामध्ये जेवढी रिस्क आहे तेवढीच रिस्क या इंद्रियांना लाडवून ठेवण्यामध्ये आहे. डोळ्याला वाटलं काहीतरी मसालेदार बघावं, काहीतरी विचित्र बघावं आणि आपणही तेच करत गेलो तर ते मनाला व्यापून टाकतात. मनाला व्यापलं म्हणजे मग पुढे मनुष्याचं सगळं त्याचं ज्ञान झाकलं जातं आणि ज्ञान झाकलं केलं म्हणजे सगळं आंधळ्यासारखी अवस्था मनुष्याची होते आणि मग मनुष्य त्या ठिकाणी एक दिवस नाशाला कारणीभूत ठरत असतो. ए रवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना काणाना भोगरचना मेळवावी. आणि हे अर्जुना, हे शरीर पराधीन आहे. अर्थातच हे सगळं प्रकृतीचं रूप आहे, मायेचं रूप आहे. सगळं पंच ज्ञानेंद्रिय हे सगळे पंचभूतांपासून हे सगळं बनलेलं आहे. आणि मग याच्यासाठी एवढी अट्टास का करायचा की जे मुळात आपलं नाही किंवा जे मुळात आपण नाही. आणि या अशा या सगळ्या देहाचे लाड का पुरवायचे की जे इथेच टाकून जायचं आहे. हे फार प्रचंड कष्ट करायचे, खूप मेहनत करायची आणि दुसऱ्या कोणाला तरी परक्या व्यक्तीला देऊन टाकायची. असं करण्यासारखा हा सगळा भाग आहे. आपण सायासे करुणी बहुते सकळही समृद्धी जाते उदो असतो या देहाते प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिनोणी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेने स्वधर्मू सांडोनी देहाते पोखावे काही. मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला की गिवसावा शिनू आपला. मनोनी केवळ देहवरण ते जाणे उघडी नागवण या लागी एथ अंतःकरण देयावेना. म्हणून हे अर्जुना, या 5 मेळाव्यांसाठी हे सगळं पंचत्वाला विलीन होणाऱ्या गोष्टीसाठी शीन करून काही उपयोग नाही, अट्टहास करून काही उपयोग नाही. हे म्हणून नुसतं देहभरण करून हे जाणे उघडी नागवण, स्वतःचीच उघडी नागवण करून घेण्यासारखं आहे, स्वतःचेच कपडे फाडून घेण्यासारखं आहे. या लागी येथ अंतःकरण देयावेना. ए रवी इंद्रियांची या अर्था सारखा विषयो पोखिता संतोषू खीर चित्ता आपजेल. आणि या इंद्रियांना जर अर्थ देत गेलं, महत्त्व देत गेलं आणि विषयाचं सेवन करत गेलं तर चित्ताकडे संतोष कधी उपजू शकत नाही. कारण हे सगळे अतृप्तीची अवस्था या देहाकडे निर्माण करून ठेवतात. सतत 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 यांना आणखी पाहिजे हवं असतं, आणखी हवं असतं आणि या नादामध्ये सगळं आयुष्य संपून जातं आणि सगळं आयुष्य संपून जातं. पण जे सार्थकतेची भूमिका आहे
जे पुण्य जमा करण्याचा सगळा आपण आलेलो होतो, जे भगवंताला ओळखण्यासाठी, भगवंताची भक्ती करण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी, या सगळ्या मोहमाया वासळांमधून मुक्ती मिळवण्यासाठी आपण आलेलो होतो आणि ते मात्र आपलं करायचं राहून जातं. परी तो साव चोराचा संग तू, जैसा एखाद्या चोराची संगती धरली तर तो काय थोडा वेळ नगराच्या बाहेर गेला, गावाच्या बाहेर गेला की आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. जैसा नावे कसवस्तू जव नगराचा प्रांतू सांडिजेना, बापा विषाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता प्राणू हरी. एखादं विष किती गोड असलं तरी ते शेवटी प्राणनाशक असतं. देखे इंद्रिये कामू असे तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मीनू अमिषे भूलवी झेगा, परी तया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊन जाये, तो जैसा ठाऊ आनो हे झाकलेपणे, तैसे अभिलाषे येणे कीजेल, जरी विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. आणि मग एखाद्या माशाला ज्याप्रमाणे गळामध्ये तो अडकतो त्याचप्रमाणे मनुष्य ह्या विषयांची आशा जो धरून ठेवतो तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. आणि मग तो मात्र या कामक्रोधामध्ये वरपडा होतो. जैसा कवळोनिया पारधी घातेची या संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया, एथ तैसीची परी आहे म्हणून संग तू हा तो जो नव्हे, पार्था दोन्ही काम क्रोध हे घातकू जाणे. आणि हे पार्था, ज्याप्रमाणे एखादा शिकारी त्या हरणाला बरोबर भुलवून बरोबर दोन्ही तिन्ही बाजूने घेरतो आणि त्याचा वध करतो, तसं हे काम क्रोध मनुष्याला घेरतात आणि त्याच्या नाशाला ते कारणीभूत ठरतात. मनोने हा अश्रोची न करावा, मनीही आठवून धरावा, ऐकून वृत्तीचा बोलावा न सोदेंदी. म्हणून या कामक्रोधाचा आश्रय घेऊ नये आणि मनाकडे त्याचं चिंतन करू नये किंवा इंद्रियांना त्या कामक्रोधाच्या अधीन होऊ देऊ नये. इंद्रिय दमन करावं. अगा स्वधर्मू हा आपला, जरी का कठीणू जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. म्हणून हा किती कठीण असला तरी आपला स्वधर्म आचरण करणे हेच इष्टकारक असते. येरू आचारू जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाचेनी. सांगे शुद्ध घरी आगवी, पक्वान्ने आहाती भरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळी जरी जाहला. एखादा दुर्वृत्तीचा मनुष्य असेल, एखादा दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य असेल आणि त्याच्या घरी कितीही पकवाडणी केलेली असली तरी त्याच्या घरी जसं अन्नाचं सेवन करणं हितकारक नसतं, तसं या परधर्माचं, अर्थातच या कामक्रोधाचं, या विषयांचं, या मोहमायेच्या प्रवृत्तीचं अनुसरण करणे अहितकारक असतं. हे अनुचित कैसे नकीजे, अग्राह्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळा रे, देखोनिया मनोहरे. लोकांची घरं किती पांढरशुभ्र असली, चुन्यानं बनलेली असली, कॉन्क्रीटची बनलेली असली, आपुली तणारे मोडावी केवी. आणि मग ते बघून आपलं झोपडी का असेना ती मोडून जसं चालत नाही, तसं हे सगळं विषयांचं सेवन करण्यासाठी आपला स्वधर्म सोडून चालत नाही. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जिया परी. ज्याप्रमाणे एखाद्याची पत्नी कुरूप जरी असली तरी तिच्यासोबतच संसार करणं इष्टकारक असतं आणि परस्त्री सोबत परस्त्रीची कामना ठेवणे हे अनहितकारक असतं. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, तरी स्वधर्मूची सुरवाडू परत्रीचा. हागा साकर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परिकृमी दोषी विरुद्ध घेपे नेवी. ऐसेनी ही जरी सेविजेल, तरी ते आळुकीच उरेल, जेते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा.
दूध आणि साखर हे अतिशय सुप्रसिद्ध अत्यंत आरोग्यदायी मिश्रण आहे, परंतु ज्या व्यक्तीला जंतूंचा संसर्ग झालेला आहे किंवा ज्याच्या पोटामध्ये जंत पडलेले आहे आणि त्याने जर हे दुधामध्ये साखर टाकून सेवन केलं तर त्याला मात्र ते अधिक अपायकारक ठरत असतं. म्हणून अनेकांसी जे विहित आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारीजे. या स्वधर्मा ते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. ऐसे समस्त सूर शिरोमणी, बोलिले जेथ श्री शार्पानी, तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. म्हणून हा स्वधर्म आचरण करत असताना आपलं प्राणाला जरी धोका झाला किंवा किती त्रास झाला तरी तेच आचरण करणे इष्ट असतं. मग हे असं ऐकून अर्जुन त्या ठिकाणी विनवायला लागला. हे जे तुम्ही सांगितले, ते सकळ कीरम्या परिसले, परी आता पुसेन काही आपले अपेक्षित. तरी देवा हे कैसे कैसे, जे ज्ञानी यांची ही स्थिती भ्रंशे, मार्गो सांडूनी अनारिसे चालत देखे. परंतु देवा, हे कामक्रोध असे कसे आहेत की जे परमज्ञानी लोकांना सुद्धा भ्रमायला लावतात. सर्वज्ञो ही जे होती, हे उपाय ही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवने गुणे. जे सर्वज्ञ आहेत त्यांना हे सगळं समजतं, हे सगळं कळतं, परंतु त्यांचं हे परधर्म आचरण अर्थात हे कामक्रोध, अर्थातच ही मोहमाया, हे अज्ञान, हे अनितीचं वर्तन, अधर्माचं वर्तन हे त्यांच्याकडून का घडत असतं. बीजा आणि भुसा अंधुनी वाळू नेणे कैसा, नावे कदेख नाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न ध्याती, वनवासी ही सेविती जनपदाते. एखाद्यानं या सगळ्या मोहमायेपासून, या सगळ्या कामक्रोधांपासून वाचण्यासाठी संन्यास घ्यावा, अरण्यात जावं आणि पुन्हा त्याची अशी अवस्था व्हावी, पुन्हा त्याच्याकडे असं पिसे भरावं की त्याने पुन्हा परत त्या सगळ्या कामक्रोधाच्या या विषयांच्या सगळ्या नांदी लागावं. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती, परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. आणि बलात्कारानं, बळजबरीनं ते पुन्हा या सगळ्या मोहमायेमध्ये, या कामक्रोधामध्ये ओढवलं जातात. हे असं का होत असतं भगवंता, असं तो अर्जुन त्या भगवंतांना विचारत आहे. जयाची जीवे घेती व्यवसी, तेची जळोन ठाके जीवेसी, चुकविती ते गिवसी तया तेची. ऐसा बलात्कारो एकू असे, तो कवणाचा एथ आग्रह असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थो म्हणे. जयाची जीवे घेती व्यवसी, तेची जळोनी ठाके जीवेसी. आणि प्रयत्नपूर्वक ज्यांना सोडायला बघावं, ज्यांचा त्याग करावा किंवा जे सोडण्याचा संकल्प करावा, तेच पुन्हा फिरून 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 माघारी येत असतात. पुन्हा सगळा जीव त्यांच्यासाठी कासावीस होत असतो. मनुष्य परत परत त्याच चुका करत असतो. हे भगवंता, हे असं का होत असतं, असं त्या अर्जुनानं त्या भगवंताला विचारलं. तव हृदय कमळ आरामू, जो योगी यांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू सांगे नाईक. तरी हे काम क्रोधू पाही, जया ते कृपेची साठवण नाही. या कामक्रोधाला कोणाची कृपा अथवा दया येत नाही. हे कृतांतांच्या ठाई मानिजती, हे ज्ञान निधीचे भुजंग. हे ज्ञान सापाला गिळंकृत करणारे सर्प आहेत. विषयदरीचे वाग, विषयांमध्ये हे श्रेष्ठ आहेत. भजन मार्गीचे मांग मारक जे, हे देहदुर्गीचे धोंड. हे देहरूपी किल्ल्यावरचे हे मोठे मोठे धोंड आहेत आणि त्यांना लोटणं, त्यांना बाजूला करणं फार कठीण असतं. इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी. आणि हे इंद्रियरूपी गावाच्या बाहेरचं हे सगळं गावकूस आहे की जे प्रत्येकाला सामोरं जावंच लागतं. आणि यांचं बंड संपूर्ण जगावर आहे, हे संपूर्ण जगावर राज्य करतात. हे रजोगुणाचे मानसाचे,
समूळ आसुरियेचे धाले पण यांचे अविद्येय केले. हे सगळे रजोगुणापासून निर्मित आहे. हे सगळं आसुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे आणि यांचं पोषण अविद्येनं केलेलं आहे. हे रजाचे कीर झाले, हे रजापासून उत्पन्न झाले. परितमासी पडियंते भले, परंतु या तमगुणाने सुद्धा यांना धरून ठेवलेलं आहे. तमगुणाला सुद्धा हे अत्यंत आवडत असतात. तेने निजपदया दिधले प्रमाद मोह, आणि यांच्यामुळे मग प्रमाद आणि मोह त्या मनुष्याकडे सतत नांदत असतो. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, मृत्यू लोकामध्ये यांचा फार सन्मान आहे, कारण हे जिवंत माणसाचे वैरी आहेत. जे जीविताचे वैरी म्हणोनिया जयासे भुकेलिया अमिषा, यांची भूक एवढी मोठी आहे. हे विश्वनपुरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे. कौतुके कवळिता मुठी जिये 14 भुवने थे कुटी, ते भ्रांती तिये धाकुटी वाल्ही दुल्ही. आणि यांना कौतुकानं जर आपण जवळ केलं तर 14 भुवनांचं प्राप्ती होऊन सुद्धा मनुष्याची भूक भागणार नाही. असे हे सगळे काम क्रोध आहेत. जे लोकत्रयाचे भातुके, आणि या कामक्रोधाने या सगळ्या तिन्ही लोकांचं भातुकलं बनवून टाकलेलं आहे. हे काम क्रोध या संपूर्ण जगाशी खेळत आहे. दासीपणाची निबिके तृष्णाजिये, आणि या कामक्रोधाने या संपूर्ण तिन्ही लोकांना भातुक बनवून टाकलेलं आहे, खेळणं बनवून टाकलेलं आहे, दास बनवून टाकलेलं आहे. कारण यांची तृष्णा कधी शमत नाही. तिन्ही लोक मनुष्य भ्रमण केलं तरी कामक्रोधाची तृष्णा भागत नाही. हे असो मोहे मानिजे या ते अहंकारे घेपे निजे, जेणे जगा फुलेनी भोजे नाचवीत असे. जेणे सत्याचा भोकसा काढिला, या कामक्रोधानं सत्याला सगळं पोखरून टाकलं, पोकळ करून टाकलं. मग असत्य तृणकुटा भरिला, आणि मग सगळं असत्य रूपी, मायारूपी, मोहरूपी, अज्ञानरूपी, भ्रमरूपी, भ्रमासारखं खोटं सुख त्यांनी या जगाला दाखवलं आणि त्यातून दंभ रूढविला. अर्थातच लबाडी, अर्थातच अनिती, अर्थातच अधर्म या जगामध्ये अस्तित्वात कोणी आणला असेल तर या कामक्रोधाने आणला. साध्वी शांती नागविली, आणि जिकडे सगळीकडे शांती नांदायला पाहिजे होती, प्रत्येक जीवमात्राकडे समाधान नांदायला पाहिजे होतं, सुख नांदायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी मग माया मांगी शृंगारिली, त्यांनी मायेला पुढे केलं, मोहाला पुढे केलं आणि ते मोहाचा शृंगार केला. आणि मग तिये करवी विटाळविली साधू वृंदे, आणि त्यांच्या मदतीनं जे सज्जन होते, साधू वृंद होते, त्या सगळ्यांना त्यांनी विटाळवलं. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाली काढिली, जितया मान मोडली उपशमाची, विवेकाची त्यांनी त्राय फेडून टाकली, वैराग्याची खाल काढून टाकली, विवेकाची मूळ त्यांनी छेदून टाकलं आणि वैराग्याची कातडी सोलून काढली. आणि जितया मान मोडली उपशमाची, मनुष्याचं त्या ठिकाणी समाधान, त्या ठिकाणी तृप्तीचं त्यांनी सगळा सत्यानाश करून टाकला. इही संतोष वन खांडिले, सगळं संतोषाचं वन कापून टाकलं. धैर्य दुर्ग पाडिले, मनुष्याचा संयम त्यांनी हिरावून घेतला. आनंद रोप उपटून टाकलं उपडूनिया. इही बोधांची रोपे लुंचिली, सगळे बोध, सगळं ज्ञान यांनी खाऊन टाकलं. सुखाची लिपी पुसली, सुखाची भाषाच त्यांनी पुसून टाकली, सुखाची भाषाच बदलून टाकली. मनुष्याला काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, अज्ञान याच्यातच प्रौढी वाटायला लागली, याच्यातच सर्व सुख वाटायला लागलं, आनंद वाटायला लागला. पण याच्या उलट शांतीमध्ये खरं सुख होतं. या सत्कर्मामध्ये प्रचंड सुख असतं. स्थिर अंतःकरणाच्या, चित्ताच्या स्थिरत्वाकडे, शांतीकडे, मनाकडे, हे शांतीचं, समाधानाचं सुख सगळ्यात मोठं असतं, हे यांनी विसरवून टाकलं. हे अंगात व घडले जीवीची आथी झडले, तरी ना तुडती गिवसले ब्रह्मादिक, आणि हे ब्रह्मादिकांना सुद्धा सापडत नाही.
हे चैतन्याचे शेजारी, हे जीवाच्या जवळचे आहे, जीवाच्या जवळच ते बसलेले आहेत, जीवालाच चिकटून बसलेले आहे. वसती ज्ञानाच्या एकाहारी, मनोनी प्रवर्तले महामारी सावरतीना. हे जळे विन बुडविती, जळाशिवाय बुडवतात. आगी विन जाळीती, न बोलता कवळिती प्राणियाते. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती. ज्ञानियांची तरी वदिती, पैज घेऊनी. आणि शस्त्राशिवाय हे मनुष्याचा वध करतात. दोराशिवाय मोहरूपी या बंधनामध्ये मनुष्याला बांधून ठेवतात आणि ज्ञानी यांचा सुद्धा वध करून टाकतात. हे चिखले विन रोविती, पाशिके विन गोविती. हे कवणा जोगेन होती आतोंटपणे. आणि हे कोणाकडूनही आटोपल्या जात नाही. जैसे चंदनाची मुळी, चंदनाच्या झाडाला किंवा त्याच्या मुळीला गिवसोनी घेपे व्याळी, सर्पाने वेष्टन घातलेलं असतं ना. तरी उलबाची खोडी, गर्भास्थानी किंवा आपल्या गर्भाशयामध्ये त्या बाळाला त्या सगळ्या त्या आतड्यांनी सगळं वेष्टन घातलेलं असतं, त्या नळ्यांनी सगळं गुंडाळलेलं असतं. तसं या कामक्रोधाने या जीवात्म्याला गुंडाळून टाकलेलं असतं. का प्रभावीन भानू, अतिशय म्हणजे तेज नसलेला सूर्य. धूमेवीन हुताशनू, डुकराशिवाय अर्थातच त्या धुराशिवाय अग्नी. जैसा दर्पण मळहीनू, काहीच नसे. जसं त्या आरशावर मळ लागलेला असतो, अग्नीला धूर नसणे आणि सूर्याला तेज नसणे, अशी अवस्था हे कामक्रोध मनुष्याची करून ठेवतात. अर्थातच अर्थहीन अवस्था करून ठेवतात. मनुष्याचं अस्तित्व हे सगळे हरवून टाकतात. तैसे इही विन एकले, आम्ही ज्ञान नाही देखले. जैसे कोंडे निपा गुंतले, बीज निपजे. आणि यांनीच काय केलं, त्या ज्ञानाला सगळं झाकून टाकलेलं आहे. ज्ञान मुळात प्रत्येक मनुष्याकडे असतं, प्रत्येक मनुष्य हा ज्ञानी असतो. आणि हे कामक्रोध जर नसले तर प्रत्येक मनुष्य सुखी होऊ शकतो, प्रत्येक मनुष्य सामर्थ्यवान होऊ शकतो. परंतु यांनी त्यांना असं काही वेष्टन घातलेलं आहे की ते काही केल्या बाजूला होत नाही. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्रवृद्ध. म्हणून हे अगाध होऊन ठेले. आधी याते जिनावे, मग ज्ञान पावावे. यांना जिंकल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. तव पराभव न संभवे रागद्वेषा, याते साधावया लागी. जे बळ आणि जे अंगी, ते इंधन जैसे आगी सावावे होय. परंतु यांना जिंकायला गेलं, जेवढ्या ताकदीनं जेवढ्या त्वेषानं यांना जिंकायला गेलं की ते जेव्हा तीच ताकद तोच त्वेष या कामक्रोधासाठी इंधन म्हणून कार्य करतो. तैसे उपाय की जती जे जे, ते ते यासीज होती विरजे. म्हणून या हटिया ते जी निजे इहीच जगी. म्हणून किती हटयोगी असला तरी तो यांच्या पुढे पराभव पत्करतो. ऐसिया ही साकडा बोला, एक उपायो आहे भला. तो करिता जरी अंगवला, तरी सांगेन तुझं. आणि मग आता भगवंत एक उपाय याच्यावर सांगत आहे. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये. आता या काम क्रोध हे कितीही बलशाली असले तरी त्यांना येण्याचा, या देहामध्ये प्रवेश करण्याचा आणि ठाण मांडून बसण्याचा एकच रस्ता आहे. आणि तो रस्ता म्हणजे इंद्रिय. ते डोळ्याकरवी येतात, ते कानाकरवी येतात, ते जिव्हेकरवी येतात. मनुष्य काहीतरी अपशब्द बोलतो, वेडेवाकडे शब्द बोलतो, त्यातून त्याच्याकडे तशी वृत्ती जागृत होत असते. म्हणून मग काय करावं, येथून प्रवृत्ती कर्मा ते विये. आधी निर्दळून निघाली ती सर्वथैव. मग या इंद्रियांचंच निर्दळन करायचं. म्हणजे काय, शक्य तेवढा या डोळ्यांना त्या वासनेचा सोहळ्यापासून आवरायचं. शक्य तेवढा वाईट ऐकण्यापासून परावृत्त व्हायचं, बाजूला व्हायचं. आणि शक्य तेवढं उत्तमाचं, सत्कीर्तीचं, सत्कीर्तनाचं श्रवण करावं. बोलताना भगवंत
वचनाला अभिप्रेत असलेली, भगवंताला अभिप्रेत असलेली वचनेच बोलण्याचा प्रयत्न करावा, उत्तमाचा संग धरावा आणि ह्या अशातून त्यांची एंट्रीच त्या ठिकाणी थांबवून ठेवावी. त्यांना आतमध्ये प्रवेशण्यापासूनच थांबावं, आधीच सावध व्हावं, वेळीच सावध व्हावं, आधीच गेट लावून घ्यावं, गेटला कुलूप लावून घ्यावं. रात्री आम्ही आमच्या कंपाऊंडच्या गेटला कुलूप लावून घेतो, कारण चोर यायला नको. चोरांनी आमची वाहनं वगैरे बाहेर लावलेली असतात, ती घेऊन जायला नको. तसंच आहे, गेट जर लावून ठेवलं, इंद्रियांचं जर दमन केलं तर हे चोर आत घुसत नाही आणि आमची वाहनं घेऊन जात नाही. मग मनाची धाव पारुशेल, हे खरे सामर्थ्यशाली कुठून बनतात? हे मनापर्यंत जोपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांचं सामर्थ्य वाढतं आणि तेव्हा ते देहावर ताबा घ्यायला बसतात. पण यांना मनापर्यंत पोचूच दिलं नाही, यांना इंद्रियांपाशीच आवरून टाकलं. मग त्या मनाचं सुद्धा अस्तित्व त्या ठिकाणी डगमगून जातं आणि मग बुद्धी मोकळी होते. जी मनानं आच्छादन केलेलं असतं ती बुद्धी मोकळी होते. मग ज्ञान उभं राहतं आणि त्या ज्ञानाप्रमाणे वर्तन मनुष्याचं घडायला लागतं. इतुके निथारा मोडेल ह्या पापियांचा, हे अंतरी होऊनी जरी फिटले, तरी निभ्रांत जान निवटले, जैसे रश्मी विन उरले मृगजळ नाही. ज्याप्रमाणे रश्मी अर्थातच प्रकाश किरण जर नसतील तर ते मृगजळाचं अस्तित्व संपूर्ण जातं, त्याचप्रमाणे हे जर अंतरापर्यंत जर पोहोचलेच नाही, यांना इंद्रियांच्या द्वाराजवळच आम्ही अटकाव यांना घातला, तर मनुष्य निभ्रांत होतो, मनुष्याची भ्रांती परत येते. तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपले आपणची. आणि मग सगळं ब्रह्म्याचं स्वराज्य मनुष्याकडे उभं राहतं आणि प्रचंड सुख मनुष्याला भोगायला येतं. जे गुरु शिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी, तेत स्थिर राहोनी नुठी कवने काळी. ऐसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीचा नाव, राया ऐक देव देव बोलता जाहला. आता पुनरपी तो अनंतू, आद्य एकी मातू, सांगेल देथ पांडुसुतू प्रश्नो करील. आणि मग अशा प्रकारे त्या भगवंतांनी, त्या लक्ष्मीच्या पतींनी, त्या सिद्ध पुरुषानं त्या अर्जुनाला हे परम आत्मज्ञान त्या ठिकाणी प्रदान केलं. आणि मग त्या पंडुसुताकडे आणखी प्रश्न उभे राहिले, आणखी प्रश्न त्याने विचारलं. पण हे मात्र याचं वर्णन मात्र आता 4थ्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तया बोलाचा हनपाडू, कारसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवादू श्रीहरी पार्थाचा भोग बापा. आणि मग श्री ज्ञानदेव सांगत आहेत की त्या निवृत्तीनाथांना स्मरण करून, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, चांग उठावा करून उन्मेषाचा, त्या निवृत्तीचं स्मरण करून उद्भवलेल्या त्या उन्मेषातून हा श्रीहरी आणि पार्थाचा संवाद या ठिकाणी कथन करीत आहे. आणि त्याचा भोगा बापा, त्याचा आनंद आपण आता 4थ्या अध्यायाचा आनंद पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. इति श्री ज्ञानदेव वीरचिताया भावार्थ दीपिकाया 3य अध्याय.